मस्त असा घास न बसणारा मऊ लुसलुशीत दाणेदार उपमा. ह्याला काही ठिकाणी उपीट असंही म्हटलं जातं. तर असा हा उपमा किंवा उपीट कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे. हा कांदा मी स्वच्छ धुवून सोलून त्याचं मागचं पुढचं टोक काढून आता हा कांदा बारीक असा चिरून घेत आहे. कांदा चिरून झाल्यावर मग इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि हा टोमॅटो सुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घेत आहे. तर मग एक बारीक तुकडा अद्रकचा चिरून घेतला आणि मग 2 तिखट हिरव्या मिरच्या देखील उभ्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत असल्यास तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर मग एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये 2 ते 3 चमचे भिजत ठेवलेली उडदाची डाळ तळून घ्यायची आहे. उडदाची डाळ वापरल्यामुळे आपल्या उपीटला छान क्रंचीनेस येतो. उडदाची डाळ छान अशी कुरकुरीत किंवा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्यानंतर मग 4 ते 5 काजूचे तुकडे मी तळून घेतलेले आहेत. काजू तळून झाल्यावर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा परतवायला टाकलेला आहे. हा कांदा साधारण अर्धा ते 1 मिनिटासाठी छान असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यानंतर मग बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकला आणि हा देखील छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ झाल्यावर ह्यामध्ये अद्रक आणि मिरची टाकायचं आहे आणि हे दोन्ही सुद्धा छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मग आता ह्यामध्ये पाव वाटी उकडलेले मटार टाकायचे आहेत आणि हे सुद्धा छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये 2 वाटी भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे. हा रवा मी 1 चमचा तुपामध्ये हलकासा सफेद आणि खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये पाव चमचा साखर टाकलेली आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. मग चवीनुसार मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून साखर आणि मीठ पूर्ण रव्याला लागली जाईल. मग ह्यामध्ये उकळलेलं 4 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत आपला रवा एकजीव होत नाही. आणि थोडंसं असं मी इथे तूप टाकलेलं आहे. तुपामुळे ना आपल्या ह्या रव्याला खूप छान असा स्वाद येतो. साधारण अर्धा ते 1 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता की आपला हा रवा छानपैकी एकजीव झालेला आहे. आता हा मी एका प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर आणि काजूचे तुकडे ठेवलेले आहेत आणि वरून थोडीशी अशी शेव भुरभुरून घेतली आहे. पण दरवेळी कांदा मिरची टाकून उपमा बनवतो, पण अशा हा वेगळ्या पद्धतीचा उपमा तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा.